आजच्या दिवसातील पहिला सामना आपण बघतोय. गावदी उंबारली आणि त्यांना फाईट करतोय तो ओम साई जलेश्वर वाडेकर. कल्याण विभागातील एक चांगला संघ आपण बघतोय. सिद्धू पाटील यांचा संघ. सलामी जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. काही खेळाडूंना शंका असेल मनामध्ये तर आपण पंचांनो विचारून घ्या. विजय भोईर स्ट्राइक एंडला. दर्शन व्यापारी नॉन स्ट्राइक एंडला आहे. स्ट्राइक एंडला विजय भोईर. 25 मिनिटाचा तुम्हाला अवधी दिलाय. तर सामना 5 षटकांचा असेल. सामना बरोबर सुटल्या स्वरूपात विकेट त्यानंतर टॉस. चेंडू कधी हरवला फुटला. चेंडू नवीन दिला जाईल. मात्र चेंडू फुटल्यानंतर जर षटकार असेल तर षटकार. मात्र जर चेंडू मैदानात असेल तर तो चेंडू डेट केला जाईल. लक्षात घ्या. काही नियम आहेत त्या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे. ते अवधी असेल. 10 वाजून 51 मिनिटं झाली आहेत. पहिला चेंडू पडतोय. आज या स्पर्धेचा श्याम. पहिला चेंडू विजय साडे. चेंडू खेळून पडतोय मिड ऑफ रिझन मधनं. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलाय. झालंय मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. आणि आजच्या दिवसातील पहिल्या धावा आपण बघतोय. धापलकती लागतायत. हॅलो. 2 धावा. तर विजयने 2 धावाने आपलं खातं उघडले. खूप चांगली स्पर्धा आपण बघतोय. इथे फटका चांगला आहे. कव्हरच्या डोक्यावरनं. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे. मात्र चेंडूच थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार. आजच्या दिवसातील RR चषक मधला पहिला चौकार विजय पवारच्या बॅटमधनं. तर विजय भोईरच्या बॅटमधनं पहिला चौकार. RR चषक 2018 स्पर्धा आपण बघतोय. 3रं वर्ष. हॅलो. चांगला होता. एकदा पूर्ण होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते प्रेमनाथ. थोडेसे गडबडले. तोपर्यंत 2 धावा. धावसंख्या 8. गोलंदाज श्याम भोईर आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं दोन्ही एंडने ही स्पर्धा खेळवली जाते. ऐतिहासिक मैदान आपण बघतोय सोनारपाड्याचं. श्याम राईट आर्म राऊंड द विकेट. ते मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. यष्टिरक्षक देवा आपण बघतोय. पहिला डॉट चेंडू आजच्या दिवसात आपण बघतोय. श्याम भोईर या गोलंदाजच्या माध्यमातून DCWच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ही स्पर्धा आपण घर बसल्या एन्जॉय करू शकाल. RR चषक 2018 खूप चांगलं आयोजन. सातत्याने आपल्या विभागात जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली जाते. रायगडमध्ये सुद्धा हीच चर्चा असते. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनला आता डायरेक्ट हिट करू शकले नाही. अजून एक डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. 8 धावा आल्यानंतर चौथा आणि 5वा चेंडू डॉट फेकलाय. गोलंदाज श्याम भोईरने कमबॅक केलंय. खूप वर्षाचा अनुभव या गोलंदाजाकडे. खूप चांगली गोलंदाजी सातत्याने या टीमसाठी दाखवले. मिडॉनला आपण बघतोय क्षेत्ररक्षक आहेत प्रेमनाथ. मिड विकेटला मेघनाथ आहेत. लॉंग अपला एक क्षेत्ररक्षक आहे.
जयेश यष्टरक्षक देवा. इथे फटका चांगला आहे. कव्हर्सच्या गॅप मध्ये आपल्याला बघा मिळतोय. राजकुमार खूप चेंडू मागे धापलेत वेगाने आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतं. पॅकिंग चांगली दिली भावेशने. तीन धावा. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. जय पवार आपण बघतोय कल्याणचे मेन पंचाच्या भूमिकेत आहेत. 11 धावा. धावपळ कधी लागलेत. ओमसाई जलेश्वर वाडेकर संघाच्या प्रथम फलंदाजी असताना सामना 5 षटकांचा आहे. ओमसाई जलेश्वरचा आशीर्वाद घेऊन एका बाजूला आपण बघतोय वाडेकर संघ, तर दुसऱ्या बाजूला गावदेवीचा आशीर्वाद घेऊन उंबारली संघ. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण बघतोय. पहिल्या षटकात 11 धावा आल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा वाजून 51 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज संघनायक सचिन भोईर. सोनारपाडा एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होते सचिन. वैयक्तिक पहिल्याने संघाचं दुसरं षटक. 5 षटकांचा सामना मात्र तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी असेल हे लक्षात घ्या. सचिन स्वतः संघनायक विजयसाठी. फुलटॉस चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग रिजन मधनं. आउटफील्ड फास्ट आहे. चारने धावसंख्या पुढे सरकेल. धावफलक धावा लागतात त्या 15. विजय भोईरच्या बॅट मधनं चौकार येतोय. सचिनचं स्वागत केलंय पहिल्या चेंडूवरती चौकाराने विजय भोईरने आणि वाडेकर संघाची धावसंख्या पोहोचली ती 15. इथे फटका चांगला आहे कव्हर्सच्या डोक्यावर, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. आउटफील्ड फास्ट आहे मात्र राजकुमार चेंडू मागे. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावा. बघत देवा किती वेगाने आले होते पुढे. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावफलक धावा लागतात त्या 17 धावा. RR चषक 2018 आयोजक राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा 3रं वर्ष. 17 धावा. धावफलक कधी लागल्या. सचिन राईट मोर द विकेट. फुल टॉस चेंडू होता. फसवा चेंडू होता मात्र क्षेत्ररक्षक आलेत. मात्र चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. हा चौकार. धावसंख्या 21. धावा. विजय पवार विजय भोईर खूप चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर फलंदाज राहिला कित्येक वर्ष वाडेगड टीमचा. विजय चांगला खेळ विजयने दाखवलाय. राष्ट्रवादी चषकमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा विजय भोईरला मिळाली होती पेंढारकरच्या मैदानामध्ये. सचिन गोलंदाजी मार्कवर. सोनापाडा एंड कडनं राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. यष्टरक्षक खूप चांगलं यष्टरक्षण आपल्या बघा मिळते. डॉट चेंडूची समाप्ती होते. बिनबाद 21 अशी धावसंख्या आपण बघतोय. ही स्पर्धा आपण घर बसल्या युट्यूब चॅनलवर एन्जॉय करू शकाल BCW च्या माध्यमातून. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय श्याम भोईर. प्रयत्न खूप चांगले केले होते पण त्याला बीट करून चेंडू सीमा पार जाईल. हा चौकार. DJ उमेश 25 धावा. चांगली सुरुवात. ओमसाई जलेश्वर वाडेकर या संघाकडनं चांगली सुरुवात झाली आतापर्यंत. इथे मात्र पायचीचा अपील
फलंदाज बाद. पहिला झटका विजेच्या स्वरूपात वाडेकर टीमला 25 या धावसंख्येवरती. पालखी मानाची वेताल देवाची, पालखी मानाची वेताल देवाची, सजवली काले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावांची भागीदारी मात्र इथे समाप्त झाली. फलंदाज बाद होतोय. बघा संघाची धावसंख्या 25 आणि 25 धावा या विजयनेच बनवल्यात. जोरदार टाळ्या होत्या विजयसाठी. खूप चांगला खेळ विजयने दाखवला. 2 षटकाचा खेळ संपला. एक गडी बाद 25. तिसऱ्या क्रमांकावरती स्वतः संघनायक सिद्धू पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दुसरा सामना असेल नांदिवली विपक्ष आगासन. दोन्ही संघांनी ते उपस्थित राहायचे वेळेवर. तिसरा सामना घेसर विपक्ष हेडूटणे, चौथा सामना घारेली विपक्ष गोलवली. अशा 8 संघ या स्पर्धेत खेळतायत RR चषक 2018 मध्ये. उद्या 8 संघ आपण बघू शकाल. कोळेगाव विपक्ष आजदे, बेतवडे विपक्ष उसारगर, तिसरा सामना सागाव विपक्ष वडवली सी आणि चौथा सामना भोपर वर्सेस तिसगाव. असे 16 संघांना संधी दिली या RR चषकच्या माध्यमातून. सोमनाथ पॉवरप्लेच्या 2 षटकात 25 धावा इथे बनवले आहेत. तिसरा षटक घेऊन ज्युनियर RM ब्रदर्सच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मागच्या वर्षी ती स्पर्धा कव्हर केली होती. सोनापड प्रीमियर लीग अशा अनेक स्पर्धा मागच्या वर्षी या मैदानात झाल्या होत्या आणि येणाऱ्या काळामध्ये त्याही स्पर्धा होतील. मात्र इथे रिव्हर्सचा वापर केलाय फलंदाज दर्शनने आणि हा पहिला चौकार दर्शनच्या बॅटमधून. धन्यवाद विजय. तर बघा राकेश म्हात्रे सर 11 सोनापडा संघाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या आजूबाजूला थांबू नका, आपण सीमारेषेवर थांबा. 29 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज सोमनाथ. मात्र सोमनाथच्या पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलंय दर्शनने. दर्शन व्यापारी चौकारांनी खातो करतो कारण की 25 धावा या विजय भोईरने बनवल्या होत्या. सोमनाथ आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं राईट मोर द विकेट. आणि पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर आणि आता मात्र फलंदाज बाद. दर्शनला मात्र इथे मागे परतावं लागेल. दुसरा झटका वाडेकर टीमला 29 या धावसंख्येवरती. क्रिकेटचे सामने भारी चाचा तोंडावरी सोनार पट्टा ग्राउंडवरी ट्रॅफिक दादा छानावारी बैठकीने चांगले भारी चाचा तोंडावरी सोनार पट्टा ग्राउंडवरी ट्रॅफिक दादा छानावारी बैठकीने चांगले भारी. धन्यवाद. बघा रिव्हर्स फटका तुमच्याकडे सराव खूप. हॅलो रिव्हर्स फटका आपण बघितलं तर आपण सहज खेळू शकत नाही. त्यासाठी तुमच्याकडे सराव असणं खूप गरजेचं आहे. आणि एक रिव्हर्सचा फटका आला होता दर्शनला. आता दर्शनने पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर केला आणि गोलंदाज सोमनाथने हेच बघितलं की फलंदाज वारंवार रिव्हर्सचा वापर करतोय आणि त्यामुळे त्याने एष्ट्या उद्ध्वस्त केल्या दर्शनच्या. चौथ्या क्रमांकावरती मयूर भोईर आलेत. 2 बाद 29 धावा आहेत. धावा लागल्या. तिसरं षटक मार्गस्थे. 3 षटकांनंतर ड्रिंक्स ऍक्टिव्हा सुद्धा मैदानात जाईल. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय जय पवार कल्याण आणि स्क्वेअरलीगचे पंच रमेश म्हात्रे सागाव असे 2 ऑफिशियल पंच. पुढची लढत असेल आगासन विपक्ष नांदिवली. दोन्ही संघाने सज्ज राहायचे. नामदेव बेडेकर यांचे आगमन होतोय. आगासन टीमचे मॅनेजर त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यामध्ये कार्पेटच्या माध्यमातून नोखून काढतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय बघा. तेवढंच चांगली फेकी आपल्याला बघा मी ते मेघनाथ भोईरकडनं. एक धावसंख्या पुढे सरकेल धावफलका धावा लागतात त्या 30 धावा. 30 षटक मार्गस्थ असताना 2 बाद 30. अमर ठाकूर आमच्या सोबत आहेत गुणलेच्या भूमिकेत. त्यानंतर राकेश मात्र कार्पेटच्या माध्यमातून सिद्धू एकदा पूर्ण करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
श्याम चेंडूला उचलतील फेकी करतील तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने पूर्ण केले ते 2 धावसंख्या पुढे सरते धावा लागतात त्या 32 2 गडी बाद कारण विकेट टॉसला खूप महत्व आहे या स्पर्धेमध्ये बरेच सामने आम्ही यावर्षी बघितले टाय झाले बऱ्याच संघांनी सामने टॉसच्या आधारावरती जिंकले कारण की आम्ही सोनारपाडा आणि संदप मध्ये सुद्धा सामना बघितला होता घेसर चषक मध्ये टॉसच्या आधारावरती सामना जिंकला दोन्ही संघाचे विकेट समान झाले होते त्यामुळे विकेट टॉसला खूप महत्व आहे आर चषक मध्ये सुद्धा इथे मात्र लाईन बघावी लागेल पंच जय पवार यांचा इशारा येतोय चेंडू स्वेर घोषित केला होते एकने धावसंख्या पुढे सरकते धावा धावा लागतात 33 राकेश म्हात्रे इलेव्हन सोनापाडा टीमच्या सर्व स्वयंसेवकांना पुन्हा एकदा सूचना करतो की आपण सीमारेषेवर तैनात राहा इथे मात्र अपील केलं जातं आणि फलंदाज बाद सिद्धू पाटीलची खेळी संपुष्टात तिसरा झटका वाडेकर टीमला सोन्याचा उंगवला तैला बापाचे मैऱ्याला आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली करण्याला 1 to go 33 धावा धावपरगती लागलेत डीसीडब्ल्यूच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती पंकज माळी भूषण पाटील हरिदास पाटील रजत पाटील ही पूर्ण टीम आमची डीसीडब्ल्यू ची सज्ज आहे मात्र इथे सिद्धू पाटीलचा विकेट खूप महत्वाचा होता उंबारी टीम साठी आणि सिद्धूला मात्र इथे मागे परतावा लागतोय नवीन फलंदाज प्रथमेश पाटील मैदानात येतात प्रथमेश पाटील 33 धावा धावपरगती लागल्यात सोमनाथ राईट ओव्हर द विकेट ते मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढतोय बघा किती नशिबाची साथ आहे देवानी डायरेक्ट हिट केला असता तरी फलंदाज बाद झाला असता मात्र क्रिकेटमध्ये लक फॅक्टर असणं सुद्धा खूप गरजेचं आहे 3 षटकांचा खेळ संपला एकच धावे 34 धावा झाल्यात 3 गडी बाद प्रथम फलंदाजी करत असताना ओम साई जलेश्वर वाडेकर संघाची धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा डीजे बाबू भोईर आमच्या व्यासपीठात उपस्थित आहेत उंबारलीचे त्यांचा इथे सत्कार होईल मी संदीप म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बाबू भोईर यांचा सत्कार करायचा आहे उंबारलीचे ज्येष्ठ नागरिक बाबू भोईर यांचा खूप मोठा सपोर्ट गावदे उंबारली टीमला असतो ते बाबू भोईर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा इथे सत्कार केला जाईल तुळशीचे एक रोप आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला जाईल तर 3 षटकांचा खेळ संपलाय 34 धावा धावपरगती लागल्या 3 गडी बाद झाले प्रथमेश आणि मयूर भोईरची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथून 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक इथून 12 चेंडूमध्ये 20 ते 25 धावा वाडेकर टीमला बनवाव्या लागतील कारण गावदे उंबारली संघ सुद्धा एक चांगला संघ आहे आणि बऱ्याच वेळा हे दोन संघ आमने सामने आलेत बाबू भोईर यांचाही सत्कार केला जातोय आमच्या व्यासपीठावरती अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचा इथे सत्कार केला जातोय ज्या प्रकारे बाबू भोईर आम्ही बघतो उंबारी टीम साठी त्याच प्रकारे नामदेव बेडेकर असतात आगासन टीम साठी त्यांचा खूप मोठा सन्मान केला होता आगासन चषक मध्ये केजी मुंडे यांनी खूप चांगली ट्रॉफी त्याने देऊन त्यांचा तिथे सन्मान केला होता रिपोर्टिंग करा आगासन संघ आणि नांदिवली संघ केजू आला असेल तर कारण की एक इनिंग झाल्यानंतर तुम्हाला इथे यायला लागेल लक्षात घ्या
चौथं षटक घेऊन येते गोलंदाज सचिन भोईर. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं चौथं षटक सोनापाडा एंड कडनं. 34 धावा धाबळ करते लागल्या 3 गडी बाद. थोडस स्पीडअप करा. अप्रतिम स्पर्धा काल पार पडली धर्मवीर चषक भालच्या मैदानामध्ये. ते मात्र वेगवान चेंडू होता. चेंडू येण्या अगोदरच बॅट फिरली प्रथमेशची. सचिन एक अनुभवी गोलंदाज आहे. उंबारली टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे. खूप चांगली स्पर्धा 4 दिवस झाली ती म्हणजे भालच्या मैदानामध्ये धर्मवीर चषक. आणि ती स्पर्धा जिंकली ती म्हणजे राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा टीमने. सचिन अजून एक त्याच प्रकारचा चेंडू आपण बघतोय. तोच फलंदाज, तोच गोलंदाज, तोच यष्टिरक्षक आणि डॉट चेंडूची समाप्ती. प्रथमेश एक्झॅक्टली काय करतायत? फुटवर्कचा वापर करत नाहीये. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न करतात आणि तेच हेरलं गोलंदाज सचिनने. सचिन राईट मोर द विकेट. ते मात्र एज लागली. शॉट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. थोडीशी घाई दाखवतोय. 1 धाव ते मिळेल वाडेकर टीमला. 1 धावसंख्या पुढे सरकते. धावफलका धाव लागतात ते 35. 3 गडी बाद. 3 चेंडू सुरेख फेकले सचिनने आतापर्यंत. 3 चेंडूमध्ये 1च धाव खर्च केली. 1,11,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं धर्मवीर चषक भालच्या मैदानामध्ये. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण बघितली फॅशन प्रो बाईक योगेश पाटीलला मिळाली. 113 धावा आणि 2 विकेट. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आमचे स्कोरर अमर ठाकूर ज्याने 9 गडी बाद केले होते. सचिन इथे मात्र फलंदाज बाद. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आले होते मयूर. आणि चौथा झटका वाडेकर टीमला. 35 या धावसंख्या होती. सुरुवात खूप चांगली झाली होती वाडेकर टीमची. आता मात्र थोडासा संघ अडचणी झालाय. नवीन फलंदाज प्रणित मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 गडी बाद, 35 धावा, 3 षटकाखेर खूप चांगली धावसंख्या होती. नामदेव बेडेकर आकाशन यांचे आगमन होते. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या आमच्या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. काय गोलंदाजी केली सचिनने. 4 चेंडू फेकलेत. फक्त 1 धाव दिली. 1 गडी सुद्धा बाद केलाय. अजून विचार केला 8 चेंडूचा खेळ शिल्लक. ज्या प्रकारे आम्ही सांगितलं 20 ते 25 धावा वाडेकर टीमला बनवायचे आहेत. मात्र आता 15 ते 20 धावा तरी बनवाव्या लागतील कारण आता चेंडू कमी उरलेत. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आठ चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सचिन थोडस स्पीडअप करा. पंच नक्कीच फलंदाजालाही सूचना असेल कारण की गोलंदाज रेडी आहे बघा. आणि थोडे उशीर झाला आज सामन्याला आपल्या जेणेकरून आपले सामने 5 षटकांचे होतील. सचिन राईट मोर द विकेट. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. राजकुमार पाटील कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहे गोलंदाज. बघायचंय RR चषक मधली पहिली हॅट्रिक सचिन भोईर इथे पूर्ण करतोय का. 35 धावा धावपळत लागल्यात. मात्र एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत वाडेकर टीमचे. काय कमबॅक केलं सचिन भोईरने. कारण सचिन भोईरने आपण विचार केला तर पॉवर प्लेचं दुसरं षटक ज्यावेळी टाकलं होतं तेव्हा थोडासा मागणार सचिन ठरला होता. 14 धावा त्यांनी खर्च केला होता. म्हणजे या षटकात काय कमबॅक केलंय. 5 चेंडू 1 धाव आणि 2 गडी बाद केले आणि हॅट्रिकच्या उंबरड्यावर सुद्धा आहे. तर अतुल येत आहेत नवीन फलंदाज. चला अतुल जरा लवकर जायचंय. सामन्याला उशीर होतोय. तर चला आकाशन संघाचे संघनायक आणि त्यांना फाईट करेल तो नांदिवली संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचे. आकाशन विपक्ष नांदिवली पुढचा सामना असेल. श्री चषकाचा चॅम्पियन संघ नांदिवलीची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. या संघाने मात्र इथे हॅट्रिक पूर्ण होईल का. आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक सचिन भोईरच्या नावावरती.
तर नवीन फलंदाज कपिल येतोय. एकच धाव बघा, 3 षटकाखेर वाडेकर संघाची धावसंख्या होती 34. या षटकात 1 धाव आणि विकेट हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली सचिन भोईरने. RR चषक मध्ये पहिली हॅट्रिक सचिनच्या नावावरती. चला मैदानात कोणी जाऊ नका. नक्कीच आमच्या मान्यवर उपविभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगेश सुरेश पाटील यांच्याकडे या हॅट्रिक साठी सचिन भोईरसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. नक्कीच सलग 3 चौकार मारले तरी 1000 रुपये, सलग 3 षटकार मारले तरी 1000 आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. उपविभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आपण बघतोय. कार्यसम्राट योगेश सुरेश पाटील यांच्याकडे कॅश प्राइज आहे. सर्व संघांसाठी हे कॅश प्राइज आणि 1000 रुपये कॅश प्राइज जमा झालंय सचिन भोईरच्या खात्यामध्ये. योगेश अतुलसाठी हा चेंडू होता, 1 धाव मिळेल. 3 षटका अखेर विचार केला तर 34 धावा कुठल्या होत्या, मात्र सचिन भोईर आले आणि या सामन्याचं चित्र पूर्णपणे त्यांनी बदललं. मात्र अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक, इथून 10 ते 15 धावा जरी बनवल्या 36 धावा धापल करती लागलायत. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज योगेश. इथे मात्र नो चेंडू. मात्र बघा बिबर चोंडीला फ्री हिट नसेल, लक्षात घ्या. लाईन नो, ओव्हर स्टेपिंग असेल तरच तुम्हाला फ्री हिट भेटेल. मात्र इथं कपिलच्या बॅट मधनं फटका चांगला आहे, मात्र टायमिंग झालं नाही. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि कपिल मात्र बॅक टू द पॅव्हलियन. जयेश कोणती चूक करत नाहीये. नवीन फलंदाज यश पाटील इथे 37 धावा. बघा थोडस अडचणीत सापडलं. आता मात्र वाडेकर संघ. सिद्धू पाटील बाद झाल्यानंतर कपिललाही चांगली मेजबानी होती. ओव्हर स्टेपिंग असेल तरच फ्री हिट, लक्षात घ्या. बिमर चेंडू हाईट फॅक्टर नो चेंडू घोषित केला तर फ्री हिट नसेल, लक्ष द्या थोडं. ओव्हर स्टेपिंगला फक्त फ्री हिट आहे. योगेश इथे मात्र अतुलने फक्त चेंडूला दिशा दिलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक सचिन भोईर. चेंडू मागे, आउटफील्ड फास्ट आहे. भावेश आलेत बॅकिंगला. चेंडू उचलतील, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा. बघा बॅकिंग साठी कोणी येत नाहीये देवाला. सोमनाथ आले मात्र उशिरा. 39 धावा, कारण बॅकिंग देणं खूप गरजेचं आहे. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर या टॉस साठी आकर्षण संघाची संघनायक आणि नांदिवली संघाची संघनायक टॉस साठी या पुढचा सामना असेल. एका बाजूला नांदिवली संघ ज्याने काल एक स्पर्धा जिंकली, तर दुसऱ्या बाजूला आकर्षण संघ नारिवलीची श्री चषक ही स्पर्धा जिंकली. पेटाली संघाला त्याने अंतिम फेरीमध्ये पराभूत केला. मात्र इथे अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. खूप चांगला कमबॅक गावदेवी उंबारली टीमने दाखवला, कारण 3 षटकात 34 धावा खर्च केल्या होत्या. ज्या सचिनने 14 धावा दिल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, त्या सचिनने 1 धाव दिली आणि विकेट हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये हे चित्र बऱ्याच वेळा बघायला मिळतं. फुल टॉस, स्टॅमिंग स्ट्रोक, मेगा झेल खाली, फलंदाज बाद. DJ Avi
गडी बाद झालेत. 8 विकेट गेलेत आणि धावा आहेत त्या 39. प्रशांत पाटील येथे नवीन फलंदाज. आकाशन संघाचे संगणक इथे आलेले आहेत. निल्सन मडवी. तर चला नांदिवली संघाचे संगणक या, जास्त वेळ नका घेऊ. नांदिवली संघाचे संगणक येत आहेत. सचिन म्हात्रे. इथे मात्र फटका चांगला आहे. खूप लवकर पिकअप केला चेंडूला आणि आजच्या दिवसातील पहिला षटकार येतोय. तर 5 षटकांचा खेळ संपलाय. 8 गडी प्रशांत नॉन सेकंड होते. 8 गडी बाद झालेत वाडेकर संघाचे. विकेट टॉसला खूप महत्व आहे. 45 धावा झाल्यात आणि उंबरली संघासमोर 46 धावांचं लक्ष आहे. 3 षटकाकडे 34 धावा होत्या. तो टॉस करूया आपण. नांदिवली विपक्ष अगासन असा सामना असेल आजच्या दिवसातील दुसरा सामना. आपण टॉस करूया. कावराम सुक्र्या म्हात्रे ज्येष्ठ नागरिक सोनारपाडा यांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जाईल. कावराम म्हात्रे साहेब यायचे, आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे इथे. टॉस करूया. मान्यवर सुद्धा आपण बघतोय. जालिंद्र पाटील साहेब नगरसेवक आमच्यापासून रजा घेत आहेत. त्यानंतर उद्योजक संदीप म्हात्रे साहेब, आपले आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ आपण दिला. चला फलंदाज पाठवायचे लवकर. उंबारली संघ विकेट हॅट्रिक संपादन केली. सचिन भोईरने 1000 रुपयाचं कॅश प्राइज योगेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. निसन थांबायचे तर सचिन म्हात्रे नाणेफेकी जिंकले. काय निर्णय असेल? आम्ही पहिले फिल्डिंग करू. समोरचा संघ सुद्धा आकाश संघ खूप चांगला आहे. तुम्ही काल एक स्पर्धा जिंकली, मात्र या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही मिनिमम त्यांना 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर या आयोजनाबद्दल काय सांगशील? राकेश म्हात्रे आणि ऋषी केने यांची आठवण म्हणून ही स्पर्धा राकेश म्हात्रे प्रतिष्ठानने ती आयोजित केली. नक्कीच दादांच्या नावाने स्पर्धा आहे आणि आयोजन खूप चांगलं नेहमीप्रमाणे असतं. आम्ही नेहमी खेळतो इथे आणि यावर्षी तर खूपच चांगलं आयोजन आहे. तर बेस्ट ऑफ लक सचिन. तर निल्सन नाणेफेकी हारले. आता मात्र सर्वप्रथम फलंदाजी करावी लागेल. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 7 धावा तरी बनवावं लागतील. निल्सन, या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप छान आहे. आम्हाला एंट्री दिल्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन. तर बेस्ट ऑफ लक निल्सन. जास्त वेळ घेणार नाही कारण की सामनाही सुरू होतोय. सेहेचाळीस धावांचं लक्ष आहे. सलग 3 षटकांसाठी 1000 रुपये. सलग 3 चौकार मारले तरी 1000 आहेत. योगेश सुरेश पाटील उपविभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000. म्हणजे सचिन भोईरने ते कॅश प्राइज पटकावलंय. तर सिद्धू गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवरती संधी होती.
धावचीची मात्र मिड ऑनला खराब क्षेत्ररक्षण झालं तिथे प्रथमेश एका धावेने आपलं खातं उघडतोय. कारण 46 धावा आपण ज्या प्रकारे बघतोय तर नक्कीच चांगला धावसंख्या आहे. आणि ज्या प्रकारे वाडेकर संघाची गोलंदाजी आहे इथे फटका चांगला आहे राजकुमारचा. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधनं चेंडू सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे डीजे जयेश. खूप चांगलं संगीत. राजकुमार ज्याने 75 धावांची वादी खेळ केली होती गेसरच्या ट्रॉफीमध्ये आणि ते अजून एक चांगला देखणा फटका मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. मात्र राजकुमार थोडीशी घाई दाखवत आहेत कारण सचिनने कॉल दिलाय वेट. कारण संवाद होणं खूप गरजेचं आहे दोन फलंदाजामध्ये. तो संवाद झाला इथे. धावसंख्या इकडे पुढे सरकते. धावफलक धावा लागतात त्या 8 धावा. दोन धावा पूर्ण होत आहेत. आता मात्र 8 धावा झाल्यात. आठ धावा झालेल्या आहेत. चौकार आहे. पहिल्या चेंडूची सिंगल, दुसऱ्या चेंडूची चौकार. इथे मात्र सचिनचा व्यवस्थित फटका बॅटच्या संपर्कात आला नाही आणि पहिला झटका गावदेव उंबारले टीमला सचिन भोईरच्या स्वरूपात 8 या धावसंख्येत. सेहेचाळीस धावांचा पाठलाग असताना सुरुवात खूप चांगली झाली म्हणजे सचिनने थोडीशी घाई दाखवली. 8 धावा. बघा राकेश म्हात्रे सोनापडा टीमच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण सीमारेषेवर तैनात राहा. ही सूचना मी वारंवार देतोय जेणेकरून योग्य निर्णय आपल्याला देता येईल. थोडं सहकार्य करा. सीमारेषेवर आपण तैनात राहा. 8 धावा धावफलकावरती लागलेत. सिद्धू पाटीलचं षटक मार्ग असते. 3ऱ्या क्रमांकावरती देवा येत आहेत. देवेंद्र उर्फ देवा. ते मात्र चेंडूची गती कमी केली. मात्र थोडीशी घाई दाखवतो. 1 धाव इथे पूर्ण होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलक धावा त्या 9. 46 धावांचा पाठलाग करत असताना 37 धावांची अजूनही गरज आहे गावदेव उंबारली टीमला. पुढच्या सामने टॉस सुद्धा झालेला आहे. नांदिवली पक्ष आगासन नांदिवली संघ टॉस विने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. खूप चांगला खेळ दाखवला होता. गावदेवी चषक घेसरच्या मैदानामध्ये त्यानंतर काल भोपरला एक स्पर्धा आली. ती स्पर्धा या संघाने जिंकली म्हणजे खूप चांगला सामना. पुढचा सामना आपल्याला बघायला मिळेल. नांदिवली पक्ष आगासन. जरी सामना टाय झाला घेसरच्या स्पर्धेमध्ये विकेटच्या आधारावरती सामना गमावला जितू 11 नांदिवली टीमने. खेळ खूप चांगला केला. निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघ विरुद्ध. थोडं स्पीडअप करा. वाडेकर संघ जास्त वेळ नका घेऊ. डीसीडब्ल्यूच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. पंकज माळी, भूषण पाटील, हरिदास पाटील, रजत पाटील पूर्ण आमची टीम इथे सज्ज आहे. योगेश सुरेश पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. सलग 3 चौकार किंवा विकेट हॅट्रिक, सलग 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे सर्व संघांसाठी. तर 37 धावांची अजूनही गरज आहे. कपिल येत आहेत.
इथे मात्र ब्लॉक कॉलचा वापर केला होता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतो, एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय देवाने. दुसरी धाव इथे पूर्ण होईल का? आणि दुसरी धाव बघा, देवाने कॉल दिलाय देवेंद्रने. आणि किती वेगाने धावत आहेत ते. याच देवेंद्रने उंबालीच्या मैदानात 200 राऊंड सुद्धा मारले होते. 35 धावांची अजूनही गरज आहे. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावफलक धावा लागतात त्या 11. सामना बरोबरी सुटल्यासोबत विकेटचा विचार केला जाईल, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. हा नियम सर्व संघांसाठी. इथे मात्र ब्लॉक कॉलचा वापर केला. फलंदाज राजकुमारला, गोलंदाज कपिल पाटीलने. खूप चांगला खेळ. 3 ते 4 वर्षावर पासून आपण बघितलं जोडीच्या स्पर्धेत ग्रामीण ओपन फायनल झाली होती. यश 11 डोंबिवली हा संघ अंतिम फेरीमध्ये आला होता. मध्ये डॉट चेंडूची समाप्ती. मला आठवतोय प्रशांत म्हात्रे संघनायक होते नांदिवलीचे आणि गुजरातच्या संघाला सुद्धा पराभूत केला होता. त्या संघामध्ये कपिल पाटील, निलेश कापसे हे 2 खेळाडू होते. योगेश पाटील होते सोनारपाड्याचे आणि सर्व ग्रामीणचे खेळाडू त्या संघामध्ये होते. हे वैशिष्ट्य होतं त्या टीमचं. राम पाटील देसाई, सुजित पाटील घारिवली, हरेश पाटील घारिवली आणि आम्ही तिथे मॅच ती बघण्यासाठी गेलो होतो. खूप आनंदही झाला आम्हाला त्यावेळी. इथे मात्र वारंवार ऑनसाइड हाईट फॅक्टर बघितलं पंचांनी. इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकिंग कोणी नाही दिलीये तोपर्यंत 2 धावा बघा. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. कपिल थोडेसे नाराज होत आहेत. पायचीचं अपील केलं होतं कपिलने, मात्र पंचांनी हाईट फॅक्टर बघितलं. हाईट फॅक्टर जास्त होतं, चेंडूची उंची जास्त होती, तेच हेरलं पंचांनी. 13 धावा धावफलकात लागल्यात. 46 धावांचा पाठलाग करत असताना गावठी उंबारली संघ 33 धावांची अजूनही गरज आहे. नांदिवली संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 2 स्पर्धा आतापर्यंत जिंकल्या त्या टीमने. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर अगस्त संघाने सुद्धा श्री चषक, त्यानंतर रोंजनच्या स्पर्धेत 3रा की 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. इथे फटका चांगला आहे, टायमिंग सुरेख, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना हा षटकार. तर निलेश म्हात्रे उर्फ बाळू नांदिवली यांचं आगमन होते या व्यासपीठावर. आपला आम्ही सरशी स्वागत करतोय. धावफलक धावा लागतात त्या बबन भंडारी यांना विनंती होते आपण यायचे व्यासपीठावर. 19 धावा धावफलकात लागल्या. 46 धावांचा पाठलाग असताना राजकुमार यावर्षी खूप फॉर्म मध्ये, कारण की 75 धावांची वैयक्तिक खेळी त्यांनी केली होती आणि या सीझनचा विचार केला तर वैयक्तिक धावा कुठणारा हा पहिला खेळाडू आहे. इथे मात्र लाईन बघावी लागेल, लाईन चुकीची आहे. रमेश म्हात्रे सागाव यांचा इशारा येतोय, चेंडू स्क्वेअर घोषित केला जातोय. धावसंख्या 20. 26 धावांची अजूनही गरज आहे. निलेश म्हात्रे यांचे आगमन होतोय. खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधलं. निलेश म्हात्रे उर्फ बाळू या नावाने परिचय. मात्र चेंडू हवेत आहे. सिद्धूने कॉल दिलाय, हा माझा झेल आहे, मी पकडणार आणि फलंदाज राजकुमारला मात्र मागे परतावं लागेल. बबन भंडारी साहेबांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. निलेश म्हात्रे यांचे आगमन झाले आमच्या व्यासपीठावरती. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 26 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज प्रेमनाथ येतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रेम भोईर, त्यानंतर अनंत म्हात्रे साहेब नांदिवली यांचे आगमन झाले. त्यांनाही विनंती होतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे. त्यानंतर मदन भंडारी यांना विनंती होती आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे. सर्व मान्यवरांना विनंती होतो ज्यांची आम्ही नावं घेतोय त्यांनी आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे. अनंत म्हात्रे साहेब नांदिवली, जिथे नांदिवली संघ खेळतो मात्र तिथे त्यांची उपस्थिती नक्कीच असते, कारण की त्यांचे 3 चिरंजीव त्या संघामध्ये खेळतात. निलेश म्हात्रे, प्रशांत म्हात्रे आणि अरविंद म्हात्रे. या आमच्या व्यासपीठावरती आपला आम्ही सरशी स्वागत करतोय. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे.
सर्वेश पाटील तिसरं षटक घेऊन येतोय. स्ट्रायकरला फलंदाज प्रेम भोईर. इथे मात्र प्रेमने रिव्हर्सचा वापर केलाय. अपील केलं जातंय. पंच सांगतायत जय पवार. चेंडू एक कुठे ब्रश झालाय. डॉट चेंडू. 17 चेंडू 26 धावांची गरज आहे. प्रेम पहिला चेंडू खेळतोय मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. अजून एक चांगला चेंडू. सर्वेश चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू डॉट फेकलेत बघा. प्रेम सारख्या चांगल्या फलंदाजाला 2 चेंडू डॉट फेकलेत अमर. 16 चेंडू आणि 26 धावा अजूनही बनवायचे आहेत. विकेटकडे सुद्धा आपण नजर टाकली तर 8 गडी बाद झालेत वाडेगड टीमचे आणि उंबरली संघाचे विकेट कमी आहेत. पुन्हा रिव्हर्सचा वापर. आता मात्र फटका फसलाय. फलंदाज बाद. अजून एक झटका मैदानामध्ये प्रेमच्या स्वरूपात. गावदेवी उंबाली टीम थोडीशी घाई दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. एक वीरा माऊली गो अगरी कोल्यांना पावली. प्रेम एक चांगला फलंदाज आहे मात्र प्रत्येक चेंडूवर तो रिव्हर्स खेळत होता. कारण की सिंगल डबल धाव घेणं खूप गरजेचं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. मात्र काय चुका होतात खेळाडूंकडनं अशा आणि त्या चुकीमुळे इथे फलंदाजाला बाद व्हावं लागेल. नवीन फलंदाज कुमार पाटील मैदानाच्या आतमध्ये. कुमार पाटील आणि देवेंद्र पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सामना अजूनही संपला नाहीये कारण की सामना आम्ही अजूनही सोडला नाहीये सांगतोय. वाडेकर संघ ओमसाई जलेश्वर वाडेकर तर दुसऱ्या बाजूला गावदेवी उंबारली. 15 चेंडू आणि 26 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडू 26 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज सर्वेश. तर मात्र अजून एक डॉट चेंडू. नेहमी आम्ही सांगत असतो फिरकीचं माहेर घर म्हणजे वाडेघर. ते फिरकी गोलंदाज आपल्या इथे बघा मी अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते. ज्या प्रकारे सचिन भोईरने एकच धाव खर्च केली होती. तर फिरकी गोलंदाज जास्तीत जास्त आपल्या वाडेघर टीम मध्ये बघायला मिळतात. 14 चेंडू 26 धावा अजूनही बनवायचे आहेत. आता मात्र चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर जातोय. पंच जय पवार यांचा इशारा येतोय. 14 चेंडू 25 धावा अजूनही बनवायचे आहेत. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूला आहे. 2 बंधुराज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. कुमार पाटील आणि देवेंद्र पाटील. मार्कवास टिवाची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र अजून एक झटका बसेल का. मात्र सिद्धूच्या हातात झेल सुटलाय. हा झेल सुटलाय की सामना. कारण की याच कुमारने सामना टर्न केला होता गावदेवी घेसरच्या स्पर्धेमध्ये आणि त्या कुमारचा झेल इथे सुटलाय आणि हा झेल मागात ठरू शकतो या वाडेगड टीमला. 13 चेंडू आणि आता मात्र 24 धावांची गरज आहे. सर्वेश काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. मात्र क्षेत्ररक्षकांची साथ त्याला लाभत नाहीये आणि सिद्धू पाटील या खेळाडूकडनं चूक झाली बघा. झेल सिद्धूने पकडला होता मात्र प्रथमेशने धक्का दिला. मात्र आता विचार केला आपण तर आम्हाला फिरकी गोलंदाज प्रथमेशचं सुद्धा एक षटक शिल्लक आहे. म्हणजे फिरकी गोलंदाज जास्तीत जास्त आपण बघतो वाडेगड टीम मध्ये. 13 चेंडू 24 धावांची अजूनही गरज आहे. सर्वेश इथे मात्र अजून एक डॉट चेंडू. काय गोलंदाजी केली आहे. 18 चेंडू 26 धावांची गरज होती. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि आता समीकरण आहे 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. डीजे DJ Umesh. गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा उगवला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा
तर 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. खूप चांगला कमबॅक ज्या प्रकारे सचिन भोईरने तिसऱ्या षटकात आपण विचार केला तर सचिन भोईरने चौथ्या षटकात जो कमबॅक केला होता उंबरली टीमसाठी तोच कमबॅक सर्वेशने केला इथे तिसऱ्या षटकामध्ये. कपिल येत आहेत पुन्हा एकदा. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. बारा चेंडू 24 धावांची गरज आहे. मात्र कुमार मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या कुमारने कित्येक सामने फलंदाजीच्या जोरावरती गावदी उंबारली टीमला जिंकून दिले तो कुमार पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये. याच कुमारचा झेल सोडला इथे वाडेकर टीमने. बारा चेंडू आणि 24 धावांची गरज. 12-24चं समीकरण विकेटचा विचार केला तर 23 धावा सुद्धा चालू शकतात उंबरली टीमला. कपिल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फटका फसलाय. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि ज्या कुमारला झेल मिळाला होता जीवदान मिळाला होता तो कुमार इथे बाद होतोय. सर्वेशने खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज कुमार बॅक टू द पॅव्हेलियन. DJ Alvi 11 चेंडू आणि 24 धावांची गरज. क्रिकेट रणजीचा खेळ आम्ही नेहमीच सांगत असतो. 18-26चं समीकरण होतं. आता मात्र समीकरण आहे 11-24चं. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. नवीन फलंदाज भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. मात्र स्ट्राईक एंडला देवेंद्र. कपिल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पायचीचं अपील. फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 झटके मैदानामध्ये फलंदाजी करणाऱ्या गावदी उंबारली टीमला. चेंडू शिल्लक आहे 10. धावा बनवायचे 24. मेघनाथ येत आहेत नवीन फलंदाज. बघा 10 चेंडू आता 24 धावा बनवायचे आहेत. वाडेकर संघाच्या 8 गडी बाद झालेत. उंबारली संघाचा आपण विचार केला तर उंबारली संघाचे गडी बाद झालेत ते 5 गडी बाद झालेत. हॅट्रिकच्या उंबाड्यावर आहे गोलंदाज कपिल. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. इथे मात्र चेंडू टीप मध्ये जातो. एकदा पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावसंख्या पुढे सरकते. धावा धावा लागतात त्या 24. 22 धावांची अजूनही गरज आहे. नऊ चेंडू आणि 22 धावांची गरज. सचिन भोईरने या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक पूर्ण केली. इथे मात्र पाहिजेचं अपील केलं होतं. थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्या बघा मिळते. लेग बाईटचा इशारा येतोय. पंच रमेश म्हात्रे यांचा. 20 धावा अजूनही बनवायचे आहेत येणाऱ्या 8 चेंडू मध्ये. बघा सामना अजूनही संपला नाही कारण की भावेश पाटील आणि मेघनाथ भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जर कधी टर्न करू शकते सामना. ही क्षमता या 2 फलंदाजांमध्ये. इथे मात्र एज लागते. सिद्धू पाटील बीट. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक प्रथमेश बीट आणि चेंडू सीमा पार. संघर्षमय चौकार. DJ Jack धन्यवाद डीजे. सिद्धू बीट झाले. चेंडू सीमा पार गेला. 7 चेंडू 16 धावांची गरज. 15 धावा सुद्धा चालू शकतात गावदी उंबारली टीमला. ही सूचना मी वारंवार करतोय. उंबारली संघाचे 5 गडी बाद झालेत. वाडेकरचे 8 गडी बाद झालेत. इथे कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन करताय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलाय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. तिसरी धाव पूर्ण होईल का.
आणि 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. षटक समाप्त होतोय. 4 षटकाचा खेळ संपलाय आणि धावबलका धावा आपण बघू शकाल. 33 धावा. चेंडू शिल्लक आहे 6 धावा बनवायचे 13. 12 धावा जरी बनवल्या तरी सामना जिंकेल. कल्याण डोंबिवली शहरात होती नावाची आग. कल्याण डोंबिवली शहरात होती नावाची आग. राकेश म्हात्रे बालुकेने होते 2च वाघ. राकेश म्हात्रे बालुकेने होते 2च वाघ. राकेश म्हात्रे बालुकेने होते 2च वाघ. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. स्पीडअप करा. गोलंदाज प्रथमेश. प्रथमेश येत आहेत गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक घेऊन प्रथमेश. अजून एक फिरकी गोलंदाज. 1,500 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतायत. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. सात चेंडू आणि 13 धावा. अजून एक फिरकी गोलंदाज प्रथमेश. मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते मेघनाथ भोईर. 12 धावा अजूनही चालू शकतात गावदेवी उंबारली टीमला. एकच धाव. 5 चेंडू 12 धावांची अजून गरज आहे. कारण सिद्धूला माहिती आहे मेघनाथ भोईरचा विकेट किती महत्वाचं आहे. तेवढा चांगला फलंदाज भावेश पाटील आहे स्ट्राईक एंडला. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. विकेटच्या आधारावरती 11 धावा सुद्धा चालू शकतात. आम्ही सूचना अगोदरच केली होती. विकेट टॉसला खूप महत्व आहे या स्पर्धेमध्ये. इथे फटका चांगला आहे आणि इथे झेल सुटलाय आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. बघा झेलही सुटलाय. आता मात्र 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 8 धावा सुद्धा चालू शकतात. मात्र मेघनाथने पाण्याची मागणी केली आहे. तर आयोजकांना सूचना असेल की पाणी घेऊन जायचे फलंदाला. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 8 धावा सुद्धा चालू शकतात. नक्कीच पाण्याची मागणी केली मेघनाथने. कारण की 2 वेळा त्यांनी 3 धावा धावून सुद्धा घेतल्या आहेत आणि 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. आम्हाला आपण विचार केला तर अतुलला कॉल देणं खूप गरजेचं होतं. अतुलने जर हा झेल पकडला असता तर नक्कीच 3 धावाही वाचल्या असत्या. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. विकेटच्या आधारावरती 8 धावा चालू शकतात. प्रथमेश चांगली गोलंदाजी करतोय मात्र क्षेत्ररक्षणाची साथ त्याला लाभत नाहीये. टॉस जिंकलाय जितू 11 नांदिवली टीमने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आकर्षण संघ सुद्धा आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचंय. 4 चेंडू आणि 9 धावा. सामना खूप रफ अँड टफ आपण बघतोय मैदानाच्या. आणि पहिलाच सामना RR चषक 2018 मधला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फिरकी गोलंदाज प्रथमेश. बघा हीच ओळख आहे अमर या संघाची. त्यामुळे आम्ही सांगत असतो फिरकीचं माहेरघर म्हणजेच वाडेघर. आणि डॉट चेंडूची समाप्ती. 3 चेंडू आणि 9 धावा. 8 धावा अजूनही चालू शकतात उंबारली टीमला. एखादा षटकार इथे येणं खूप गरजेचं आहे. आणि तो षटकार येईल का? बघा फिरकी गोलंदाज किती चांगली गोलंदाजी. 2 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची गरज. 8 धावा सुद्धा चालू शकतात. आताच एक इतिहास रचला. श्रीलंका आणि इंग्लंड कसोटी सामना झाला होता. 38 विकेट आपण विचार केला तर बाद केली होती फिरकी गोलंदाने. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा मी बघतो फिरकी गोलंदाज आले त्यांनी खूप चांगला खेळ दाखवला या ग्रामीण क्रिकेटमध्ये. प्रथमेश आता मात्र चेंडूची गती लवकर पिकअप केलंय. बघा त्या पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू वन बाउंस सीमा पार. चौकार. चेंडू शिल्लक आहे 1. धावा बनवायचे 5. इथून जर चौकार मारला डीजे मास्टर थोडं थांबा जयेश. 1 चेंडू 5 धावांची गरज. मात्र विकेटच्या आधारावरती जर चौकार मारला तर विकेटच्या आधारावरती सामना जिंकेल गावदेवी उंबारली संघ. चौकार मारला तर सामना जिंकू शकतो. बघा प्रथमेशच्या 5व्या चेंडूवरती चौकार आलाय. फिरकी गोलंदाज एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मेघनाथ.
प्रेमनाथ बाद झालेत, मात्र मेघनाथ अजूनही मैदानाच्या आतमध्ये. मेघनाथ हा सामना खुला केलाय चौकार मारून, मात्र इथून एक चेंडू 5 धावांची गरज आहे. जर चौकार मारला तरी सामना जिंकेल उंबारली संघ विकेटच्या आधारावरती. जोरदार टाळ्या होत्या या चेंडूसाठी. शेवटचा चेंडू, गोलंदाज प्रथमेश. इथे फटका चांगला आहे प्रेमनाथचा, मात्र इथे झेल टिपलाय आणि सामनाही जिंकलाय मैदानामध्ये. वाडेगड टीमने खूप चांगला झेल पकडलाय, प्रणितने खूप चांगला झेल टिपलाय आणि सामना इथे जिंकलाय तो म्हणजे ओम साई जलेश्वर वाडेगड टीमने. धन्यवाद डीजे. लाईनअप करा. उंबारली संघ आपल्याला लाईनअप करायचं आहे. शिदू आपल्या संघाला लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर घेऊन या. लाईनअप करून या मैदानाच्या बाहेर. खूप चांगला फटका होता, मात्र अमर तेवढा चांगला झेल प्रणितने टिपलाय. तर